कल्याण ग्रामीणसह डोंबिवलीमधील महारेरा फसवणूक प्रकरणातील 65 इमारतींवर केडीएमसीकडून आता कारवाई केली जाणार आहे। या इमारती अधिकृत असल्याचं भासवण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे महारेराचं प्रमाणपत्र मिळवत हजारो रहिवाशांची भूमाफियांनी फसवणूक केलेली आहे। या इमारतीवर कारवाई झाल्यास हजारो कुटुंब रस्त्यावर येणार आहेत। याचाच आढावा आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी घेतलाय, आपण पाहूया। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील 65 इमारती ह्या अनधिकृत अशा उच्च न्यायालयाने घोषित केल्या आणि महानगरपालिकेला आदेश दिला की ह्या इमारतीवरती बुलडोझर चालवून ह्या इमारती पाडण्यात याव्यात अशा नोटिसा दिलेल्या आहेत। आपण त्याच अनुषंगाने आज आपण डोंबिवलीतील गावदेवी आहेत ह्याच इमारतीतील एक कुटुंब आहे जे आपलं वास्तव्य करत आहे। त्या कुटुंबाशी आपण भेट घेतलेली आहे। आपण आता बघू शकता हे कुटुंब कोण आहे, काय आणि कसे राहतात। आता आम्ही ही रूम आजारपणातून जो पैसा उरलेला त्याच्यातनं ही रूम घेतलेली। माझी छोटीशी जागा होती बदलापूरमध्ये, ती विकून या रूम मध्ये आम्ही सगळे पैसे घातलेत। आता मला कमवायला कोणी नाहीये, मुलगा पण माझ्याकडे लक्ष देत नाहीये। मी आणि माझी आई राहतो। आता आम्ही जायचं कुठे आणि काय करायचं काय? बिल्डरवर विश्वास ठेवून ही रूम घेतलेली आहे। त्याच्यामुळे आता काय करायचं ते तुम्ही आमचं हे करा। काय बिल्डरनी काय सांगितलं तुम्हाला हा रूम घ्यायच्या टायमाला? आम्ही ही रूम घेताना ते बोलले तुम्ही काय घाबरू नका, हे सगळं लिगली आहे आणि म्हणून आम्ही होती ती पुंजी याच्यात टाकून ही रूम घेतलेली आहे। आता माझे मिस्टर पण नाहीयेत, मला कसली कमाई पण नाहीये। आता मी या परिस्थितीत कुठे जाणार? माझं एवढंच म्हणणं आहे का ही रूम ही बिल्डिंग आमची लिगली करून द्या, नाही तर आम्हाला कुठेतरी शिफ्ट करून द्या। पण नाही तर आम्ही इथेच राहणार। काय करायचं ते तुम्ही करा, आम्ही इथे मेलो तरी चालेल। अशोक कांबळे, लोकशाही, डोंबिवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।